राम राम मंडळी सबनायले आषाढ एकादशीच्या लयले शुभेच्छा. म्या डॉक्टर मीना सोसे तुमच्या करता घेऊन आली आहे एक वराडी कविता मीने इथंच सोशल मीडियावर ऐकलेली आहे. पण ये कविता वराडीतून म्हणाले मला लय आवडून राहिली. तर बघा तुम्हाला हे कविता कशी वाटते. कविता आहे. मीनं नुसतं घरात म्हणलं का म्या यंदा पंढरीचे वारीला जाणार. मीनं नुसतं घरात म्हणलं का म्या यंदा पंढरीचे वारीला जाणार आणि पांडुरंगासंग चार गोष्टी करणार. माह दुःखाचं गाठोडं इंद्रायणीत भिजवणार आणि सुखाच्या रिंगणात मस्त फुगडी खेळणार. तर केवढा कांगावा केवढा गलका घरच्या विठोबाने केला. आणि कमरेवर हात ठेवून तावातच बोलला. मुलायचं काय मायशी बोलले. भाकरी कोण थापणार. काही जबाबदारीची जाणीव. निस्ता माया नावाचा दांगळो झाला. काहून तर मीनं निस्तं घरात म्हणलं का म्या यंदा पंढरीचे वारीला जाणार. सासूबाई तर लगे तोंड फुगून बसल्या आणि घरच्या भांड्याकुंड्याच्या आवाजात लगे टाळ चिपळ्याचा नांद रंगला. काहून तर मी नुसतं घरात म्हणलं का म्या यंदा पंढरीचे वारीला जाणार. धाकटी मुक्ताई तर लगे वाटाडून उभी राहिली. आणि मोठी जनाई तर लगे फुसफुस रडू राहिली. काहून तर मीनं नुसतं घरात म्हणलं का म्या यंदा पंढरीचे वारीला जाणार. अंगणातली रांगोळी तर लगे ते बी फिकी पडली. मले सोडून म्हणे तू कुठे चालली. आणि दारातली तुळस तर दारातच डोलली. आणि तिथूनच मला हळूच बोलली. म्हणे मला पाणी कोण घालणार. तिले बी बघा तिचीच फिकर पळली. तिनं बी ऐकलं होतं का म्या यंदा पंढरीचे वारीला जाणार. तुयच दारातूनच बोलली. तू थांब इथंच नको करू वारी. अव हेच तुही पंढरी भरला संसार घरी. म्हणे पांडुरंगासंग जन्मोजन्मी सलगी माई. तुयस म्हणे पांडुरंगासंग जन्मोजन्मी सलगी माही. सांगीन त्याले सारी सुख दुःख तुही. अव पांडुरंगा साऱ्या उभ्या जगाची माऊली. आणि बाईच्या रूपानं घरी वावरते त्याची सावली. तू नुसतं घरात म्हणलं का म्या औंदा पंढरीचे वारीला जाणार. तू औंदा पंढरीच्या वारीला जाणार. तर बघ न फिकर साऱ्या घरादाला पळली. काय सबनायचं कसं होणार. बघ न फिकर साऱ्या घरादाराला पळली की सबनायचं कसं होणार. ऐक न व बाई नको करू वारी. तुह घर हेच तर तुही पंढरी. राम राम मंडळी. बाईचं जगणं असंच राहते. तिचं घर, तिचा संसार, तिचं मुलं-बाळ हेच तियासाठी पंढरी राहते. हेच तियासाठी विठोबा माऊली राहते. आणि घरातूनच ती त्या विठुरायाला आपलं साकडं घालते की विठुराया सबनायले सुखाचं ठेव. धन्यवाद.